आणि यानंतर कला क्षेत्रातली एक अत्यंत दुःखद बातमी. ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचं वयाच्या 101व्या वर्षी निधन झाले. जागतिक ख्यातीचे शिल्पकार महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचं निधन झालं आणि शिल्पकलेच्या क्षेत्रातील एका महान पर्वाचा अंत झाला. भारतीय शिल्पकलेला जगभरात ओळख मिळवून देण्यात राम सुतार यांचा वाटा मोठा होता. वयाच्या 101व्या वर्षी वृद्धापकाळानं त्यांचं निधन झालं. जगभरामध्ये गौरवली गेलेली अनेक शिल्प राम सुतार यांनी घडवली. जगातला 522 फूट उंच असलेला सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा राम सुतार यांनीच घडवला. राम सुतार यांनी घडवलेले असंख्य पुतळे भारतासोबतच फ्रान्स, अमेरिका, इटली, अर्जेंटिना, रशिया, इंग्लंड, मलेशिया, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, चीन, इजिप्त, पोलंड, दक्षिण आफ्रिका यासह वेगवेगळ्या ठिकाणी बसवले गेलेत. संपूर्ण जगभरातून अनेकांनी सुतार यांच्याकडून शिल्पकलेचे धडे गिरवले. त्यांच्या याच थोर कार्यासाठी त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण या भारत सरकारच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. महाराष्ट्राच्या भूमीतून सुरू झालेल्या या अवलियाचा जीवन प्रवास कसा घडला, एक नजर टाकूयात. धुळे जिल्ह्यातल्या गोंधूर गावामध्ये 1925 साली राम सुतार यांचा जन्म झाला. 1952 मध्ये जे स्कूल ऑफ आर्ट्स मधून त्यांनी शिल्पकलेची पदवी मिळवली. जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या मानाच्या मेयो सुवर्ण पदकाचे राम सुतार मानकरी होते. 1954 मध्ये त्यांनी भारतीय पुरातत्व खात्यामध्ये नोकरीला सुरुवात केली. अजिंठा वेरूळ लेण्यांमधील शिल्पांची डागडुजी ही राम सुतार यांच्या कामाची एक मोठी ओळख होती. 1999 साली राम सुतार यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवान्वित करण्यात आलं. 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार राम सुतार यांना जाहीर करण्यात आला, ज्या पुरस्काराचं वितरण 2025 साली करण्यात आलं. राम सुतार यांनी बनवलेले घडवलेले असंख्य पुतळे त्यांच्या नंतरही त्यांची आठवण सगळ्यांना करून देत राहतील. त्यांनी साकारलेल्या असंख्य शिल्पांपैकी काही उल्लेखनीय शिल्प कोणती आहेत ज्यांची जगभरामध्ये प्रशंसा होते, तेही बघूयात. गुजरातमधल्या सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी 597 फूट. मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा 83 फुटी पुतळा ही अगदी अलीकडच्या काळात त्यांनी साकारलेली शिल्प. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अंदमानमधील पुतळा जो 55 फुटांचा अगदी याच आठवड्यामध्ये त्याचं अनावरण झालं. बंगळुरूमधील कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी हा 108 फुटांचा पुतळा. ब्रह्मा सरोवराजवळचे कृष्ण अर्जुन रथ स्मारक 12 फुटांचे. संसद भवनाच्या आवारामध्ये असलेला मौलाना आझाद यांचा पुतळा आहे, जो 18 फुटांचा आहे. संसद भवनाच्या आवारामध्येच इंदिरा गांधींचा 17 फुटी पुतळा आहे, तोही राम सुतार यांनी घडवला. संसद भवनाच्या आवारातील माजी पंतप्रधान राजीव गांधींचा 12 फुटी पुतळा हाही राम सुतारांनीच घडवला. नवी दिल्लीमधल्या रफी मार्ग जवळचा गोविंद वल्लभ पंत यांचा पुतळा 10 फुटांचा आहे, तोही राम सुतार यांनी घडवला. संसद भवन परिसरातील बाबू जगजीवन राम यांचा 9 फुटी पुतळा त्यांनीच घडवला. राम सुतार यांनी घडवलेलं मध्य प्रदेशमधील गांधीनगर धरणाजवळचं चंबळ देवीचं शिल्प जे 45 फुटांचं आहे, हे शिल्पकलेच्या जगामध्ये एक अत्यंत महत्त्वाचं आणि उल्लेखनीय कार्य मानलं जातं. आणि यासह या बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.